आगा थोड़ा है तो मजबूत पकड़ ले आगा थोड़ा है क्या नमस्कार मंडळी। तर व्हिडिओ बनवायचं कारण एकच कशेडी बोगदा। कारण मी खूप वेळा गेलो आहे तिकडनं, मी लक्झरी चालवतो खूप आतुरता होती की हा बोगदा कधी चालू होतोय आणि कधी कधी माझे मित्र बोलायचे अरे नाही बोगदा चालू आहे, पण मी ज्या टायमाला जायचो त्या टायमाला बोगदा बंद असायचा आयला। तेव्हा मला ना असा राग यायचा ना, तिकडे बोललो बोगदात जायचं म्हणजे जायचं। तर त्याविषयी माझ्या मित्राचं लग्न होतं, त्यामुळे आम्ही खेळला जात होतो। तर मी शपथ घेतली होती ह्यावेळी मी बोगदात गाडी घालून दाखवणार म्हणजे दाखवणार। आणि त्या टायमाला तिकडे गेलो आणि ट्रक लागला होता आडवा, तरी आमची गाडी छोटी असल्यामुळे आम्ही पटकन तिकडनं घातली, कारण गाड्या तर जात होते, त्यांच्या गाड्या जात होत्या, मग मी का नको म्हणून मी पण घुसलो तिकडे। आणि एवढं भारी वाटलं ना, कारण आपण जे पोलादपूरवरनं कशेडी खेळला जातो तर आपल्याला बरोबर माझ्या लक्झरीला तर आहे ना बरोबर 1.25 तास लागायचा, कारला 45 ते 50 मिनटं लागायची चढून उतरायला। तर मी बोगद्यातून गेलो ना बरोबर 15 मिनिटात मी कशेडी पार केला बोगद्यातून। एवढा मस्त, आणि तुम्हाला आता ह्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। मी जास्त काय लांब केलं कारण आम्ही रात्री 2-2:30 वाजलेले मला, त्यामुळे काय सांगरे। तर पोलादपूरवरनं तुम्ही पोलादपूर सोडल्यावर थोडासा घाट लागतो, तर 3-4 किलोमीटर पुढे आलात की लेफ्ट साईडलाच उतार रस्ता केलेला आहे, छोटासा रस्ता आहे, म्हणजे एक गाडी पास होईल, पण ते कोणालाच कळत नाही, अजूनही कोणाला कळत नाही। ज्यांना तिकडचे जे नेहमी ट्रॅव्हल करतात त्यांना माहीत आहे की बोगदा कुठून स्टार्ट होतो, त्यामुळे ते जातात। रात्री तुम्हाला काही एक करणार नाही, तुम्ही बोलणार अजून बोगदा स्टार्ट नाही आला, पण तसं बघायला गेलं तर बोगदा स्टार्ट झालेला आहे, तिकडनं गाड्या जातात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं काम बाकी आहे, त्यामुळे ते गाड्या पण जास्त सोडत नाहीत, ज्याला माहीत आहे ते जातात, ज्याला माहीत नाही ते आपला घाट सोडून जातात। तर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, तर व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा।